हॅलो फ्रेंड्स, या बरणीमध्ये कुठली डाळ आहे हे मी नव्याने सांगण्याची काही गरजच नसणार आहे, कारण ती तुम्ही ऑलरेडी ओळखली असणार आहे. पण तरीसुद्धा सांगते, ही आहे आपल्या मसूरची डाळ. कारण ही प्रत्येकाच्याच किचनमध्ये भेटणार आहे आणि ती तुम्ही स्वयंपाकासाठी वापरणार आहात हे मला माहीतच आहे. पण आज मी तुम्हाला ह्याचा एक युनिक उपयोग सांगणार आहे, तो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की बघा. आणि हो, आपल्या मसूरच्या डाळीलाच की नाही डाळींची राणी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ह्या राणीची काय कमाल आहे ना, ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्यामुळं व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, लास्टपर्यंत नक्की बघा. ही राणी तुमचा चेहरा चमकवल्याशिवाय राहणार नाही किंवा तुमच्या हातापायाची टॅन बिलकुलसुद्धा ठेवणार नाही. चला तर मग एकदम पार्लरसारखा ग्लो तुम्हाला मी या घरगुती सामग्रीतून देणार आहे. ते म्हणतात की नाही, एकदम 0 बॅलन्स बजेटमध्ये, म्हणजे एकही रुपया खर्च न करता एकदम 0 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं मी करून दाखवणार आहे. हो, पण त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आहे आपली हळद, जी की आपण खाण्याचीच हळद इथे यूज करणार आहोत. लावायची हळद बिलकुलही यूज करायची नाही आहे, कारण हे डायरेक्ट आपल्या स्किनशी कॉन्टॅक्ट करणार आहे. त्यामुळं आपण तेवढी काळजी घ्यायची. आपली खाण्याचीच हळद घेतलेली, इथं कच्चं दूध घेतलेलं आहे मी. आणि तिसरं इन्ग्रेडियंट म्हणजे ही आहे आपल्या मसूरची डाळ, जी की मी स्वच्छ अशी धुतली होती आणि कडक उन्हात वाळवून घेतलेली आहे. तुम्ही पण धुवून वाळवून घ्या, कारण ह्याच्यावरती बरेच सारे असे पावडर वगैरे टाकलेले असतात, तर त्याचा इफेक्ट आपल्या स्किनला नको. त्याच्यामुळं की नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. जर नाही धुतलं ना डायरेक्ट तरी पण काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही एका रुमालावर ठेवून त्याला पुसून घेऊ शकता. तर ही आहे आपल्या एकदम घरगुती सामग्री. एवढ्या 2-3 गोष्टींमध्येच आपलं फेस पॅक तयार होणार आहे, जे की आपल्याला आज ना एकदम असं युजफुल ठरणार आहे. कुठं पण जा तुम्ही, पार्टीला जा, कार्यक्रमाला जा, लग्नाला जा, कुठंही जायचं आहे तिकडे जा आणि एकदम कॉन्फिडेंटली जा. तुम्ही चमकणार म्हणजे चमकणारच. ग्लोची बिलकुलसुद्धा काळजी करायची नाही. आता मी म्हटलं होतं की नाही रुमालावर टाकून असं पुसून घ्या, तर त्या टाईपमध्ये मी तुम्हाला दाखवते. आता मी धुवूनच घेतलेली, पण तरी पण तुम्हाला दाखवते की पुसून कशी घ्यायची. तर एक रुमाल असा अंथरून घ्यायचा, त्याच्यावरती डाळ टाकायची आणि अशी हलक्या हाताने असं पुसून घ्यायचे. कारण त्याच्यावरती जर पावडर वगैरे काय असेल डस्ट केलेली तर ती निघून जाईल. त्याच्यासाठी ही काळजी घ्यायची. शक्यतो तर धुवून उन्हात वाळवून घ्या तुम्ही, तेच युजफुल ठरेल चांगलं. पण काही हरकत नाही, असं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त सिम्पली वरची पावडर वगैरे काय असेल तर इफेक्ट नको व्हायला, म्हणून ती वापरायची. आपल्याला हे ट्रिक वापरलेली आहे. बघू शकता, ही आपली डाळ आहे. तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही ते बनवू शकता, स्टोअर करू शकता, साठवून ठेवू शकता पावडर बनवून, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ते ओलं नसावं, भरणी वगैरे ओला हात लावू नका. आता नेक्स्ट जे काय आपल्याला करायचं आहे, आता मी सध्या तरी आत्ताच्या लावण्यापुरताच मी बनवणार आहे. त्यानंतर लावण्यासाठी काय वगैरे मी बनवून ठेवणार नाही. आता मी डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली होती, वाळवून घेतली आहे. तर मला इथे 1-2-3 चमचे घ्यायचे. आता हे भांडं पण एकदम स्वच्छ घ्या, कारण जर मिरची वगैरे ह्याच्यात तुम्ही बारीक केलेली असेल आणि त्यातच जर ते तुम्ही बारीक केलं तर तुमच्या चेहऱ्याची आग होईल. त्याच्यामुळे हे एकदम स्वच्छ भांडं घ्या. आता त्याच्यात मी नाही तर 1 टाईमसाठी मी इथं 3 चमचे टाकलेले आहेत, तेवढं सफिशियंट होतं. आता तुम्हाला जर हातापायाचे पण टॅन काढायचे असेल ना तर तुम्ही जास्त घ्या, पण मी हे चेहऱ्यासाठी करते तर मला तेवढं बास होते. आणि ह्याच्यात पण खूप सारं होते, पण कसं आहे की आपल्याला चाळून घ्यायचं आहे ते नंतरनं, कारण जास्तच रखरखीत ठेवलं तर आपल्या चेहऱ्याची आग होऊ शकते. त्याच्यामुळे ती नंतरनं चाळून घ्यायची आहे. तर बघू शकता, असं मिक्सरला फिरवून घ्या. तर 1 टाईममध्ये जर नाही झाले ना बारीक तर 2-3 वेळा फिरवून घ्या चांगलं असं. तर ते एकदम असं रवाळ पावडर झाली पाहिजे, एवढं या हिशोबानं बारीक करा. आता बघू शकता तुम्ही, मी बारीक करून घेतलेलं आहे आणि छान रवाळ पावडर तयार झाली. पण आपण त्याला थोडंसं चाळून घेऊया, कारण थोडंसं मोठाड राहिले. कारण थोडंसंच 2-3 चमचे घेतल्यामुळे ते एकदम खालच्या साईडला राहते ना, त्यामुळे जास्त बारीक झालेलं नाही मिक्सरमध्ये. तर बघू शकता, मी थोडंसं त्याला चाळून घेते. तसं तर छान झाले. जर हातापायाची टॅन काढायची असेल ना तर असं जाडसरच छान आहे, पण चेहऱ्यासाठी असं नको, कारण आग होऊ शकते. चेहऱ्याची स्किन नाजूक असते थोडी, त्यामुळे नको, आपण चाळून घेऊया. तर मी मोठी चाळणीचा काही यूज केला नाही, मी तर सिम्पली आपली चहा गाळणीच घेतली आणि त्यातूनच चाळून घेते. कारण जास्त काही मला चाळायचं नव्हतं, थोडंच चाळायचं. तर बोटाने त्याला थोडंसं हलवलं की ते खाली पडून जाते. 1-1.5 चमचा सफिशियंट होते एक टाईमला चेहऱ्यासाठी. एकदम भन्नाट अशी होम रेमेडी आपण तयार करणार आहोत आज. आणि त्याला तुम्ही ना डायरेक्ट बिना खर्चाचं किंवा विदाऊट पार्लरला जाता डिटॅन फेशियल असं पण म्हणू शकता. घरच्या घरी तुम्ही करता, एकदम भारी. पार्लरला खर्च करायचा नाही किंवा मग तिथं जाऊन स्वतःचा वेळ पण खर्च करायची गरज नाही. एकदम झटपट पटापट होणारी ही मेथड आहे. तर बघा, छान असं मी इथं चाळून घेतलेलं आहे.
आणि तसं पण जुन्या काळात काय फेशियल वगैरे होते का? जुन्या बायका हे असंच काहीतरी होम रेमेडी करायच्या. एकदम ग्लो, किती छान त्यांची स्किन असायची. मग त्यांचं किती का वय असं किती छान त्यांचे चेहरे दिसायचे. घरगुती ह्या रेमेडीज खरंच खूप उपयुक्त ठरतात. कुठलंच केमिकल नाही, काही नाही, आपल्या फेसला अजिबात हार्मफुल ठरत नाही. तर बघू शकता मी इथे 1-1.5 चमचा पावडर बरोबर झालेली आहे माझी, ती मी इथं काढून घेते एका वाटीमध्ये. तुमच्या स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, ड्रायनेस असू द्या, डलनेस असू द्या, तो पूर्णपणे ह्यानी ठीक होऊन जाईल. तुम्ही हे नक्की ट्राय करा. आता बघा याच्यामध्ये आपल्याला की नाही हळद ॲड करायची नंतर तर ती सगळं पुरं मॅन्डेटरी नाही आहे. तुम्हाला करायचं असेल तर करा, नसेल तर नका करू. पण शक्यतो कराच, कारण हळदीचे गुणधर्म आहेत जे की तुम्हाला पण माहीतच आहेत. हळदीमध्ये की नाही अँटीसेप्टिक किंवा मग अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्याच्यामुळे चेहऱ्याला आणखीनच ग्लो यायला मदत होते. त्यामुळे हे हेल्पफुलच ठरणार आहे. तुम्ही हे नक्की वापरू शकता. असं काही नाही की त्याचे साईड इफेक्ट होणार आहेत म्हणून. नक्की हळद ट्राय करा. आपण असं बी कुठलाही जरी अदर फेस पॅक घरी तुम्ही साधं हळद दूध मिक्स करून लावतच असताल घरी आणि बेसन पीठ त्यामध्ये, ते सुद्धा एक फेस पॅकच आहे. आता त्याच्यामध्ये मी कच्चं दूध थोडंसं 2-3 चमचे ॲड केले आणि ते मी मिक्स करते. गुठळ्या त्याच्या आपण होऊन द्यायच्या नाहीत, शक्यतो होतच नाहीत. ते मस्त असं मिक्स करायचं. तर बघू शकता ह्या प्रकारे असं मिक्स करून घ्या. आता दूध तर खूप इम्पॉर्टंट ठरतं इथं, कारण त्यातमध्ये की नाही लॅक्टिक ॲसिड असतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जी धूळ, माती किंवा मग एक्सेस ऑइल असतं की नाही ते बरोबर बाहेर काढलं जातं. हे मस्त असं फेटून घ्या आणि थोड्या वेळ आपल्याला हे ठेवून द्यायचे साईडला 1-2-3 मिनटं. कारण की जी आपली मसूरची डाळ आहे बारीक केलेली जी पावडर होती, ते दुधाला ॲब्सॉर्ब करून घेते आणि ते थोडंसं घट्टसर होतं नंतरनं. परत त्यात आपल्याला दूध ॲड करायचं आहे. तर बघू शकता थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवलेलं मी. आणि हो, या एकाच होम रेमेडीमध्ये की नाही आपल्याला एकाच वेळी क्लिन्झिंग, स्क्रबिंग असं हे दोन्ही पण करायचं आहे, करून भेटणार आहे शिवाय विदाऊट एनी खर्च. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग असतील किंवा मग पिंपल्स असतील किंवा मग जे डार्क सर्कल असतील, ह्याचा प्रॉब्लेम कायमचाच दूर होऊन जाईल. त्यामुळे आता बघू शकता मी इथं ठेवलं होतं थोड्या वेळ, तर ते घट्टसर झालं होतं. पूर्ण दूध त्याने ॲब्सॉर्ब केलं तर त्या पावडरने. आता त्यात मी आणखीन दूध टाकलेले 2-3 चमचे आणि परत ढवळून असं मिक्स करून घेतलेले. तर बघू शकता किती छान एकदम चमकते आपलं असं पेस्ट जी आहे ती. आपलं जे पॅक बनवलेलं आहे फेस पॅक, तो एकदम चमकतोय असा. तर फेस पॅकच एवढा चमकतोय म्हणलं आपल्या चेहऱ्याला का नाही तो ग्लो देणार नाही का, एकदमच चमकवणार की. तुम्ही ह्याच्यात ॲलोवेरा जेलसुद्धा टाकू शकता, पण काही जणांना की नाही ॲलोवेरा जेलने खाज सुटते, त्यामुळे मी इथं नाही सांगितलेलं, मी टाकून नाही दाखवलं. आता नुसतं त्यात काय नाही, जेल टाकून फक्त मिक्स करायचं आहे, त्यात काय वेगळं टाकायची प्रोसिजर नाही आहे. ज्यांना ते सूट होत असेल ते टाकू शकतात ह्याच्यात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला तरी ॲलोवेरा जेलने खाज सुटते चेहऱ्याला, त्याच्यामुळे मी ते नाही वापरत. मी फक्त एवढंच इन्ग्रेडियंट टाकले, कारण मला हे आता अप्लाय करायचे, त्यामुळे मी त्याच्यात ॲलोवेरा जेल टाकून दाखवलेलं नाही. तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही ते नक्की टाका. तर बघा, एकदम हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला हा नक्कीच वाटला असणार आहे. आता लास्टपर्यंत आलंच आहे आपला बघण्याचं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सर्वांनाच ह्याचा उपयोग होऊ द्या. तुमच्या ज्या पण मैत्रिणी आहेत किंवा मग जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना नक्की ह्याचा यूज होऊ द्यात. त्यामुळे चांगला असा शेअर करा. आणि बघू शकता मी फेसला लावलेलं काय तुम्हाला दाखवून. ॲप्लाय करायचं एकदम सोपं आहे. कुठलाही जर आपण फेस पॅक वापरतो की नाही, असा विकतचा वगैरे असतो वापरतोच की, तसंच अगदी वापरायचं आहे. आता मी हातावर ॲप्लाय करून दाखवलं आहे तुम्हाला. सिम्पल असं लावून घ्यायचं आहे. थोड्या वेळ 5-10 मिनटं हे सुकलं की नंतर पाण्याचा हात घेऊन थोडासा स्क्रब केल्या टाईप थोडंसं चोळून घ्यायचं छान असं. त्याच्यामुळं एकदम स्किन अशी एकदम मुलायम झालेली तुम्हाला जाणवेल. धुतल्याबरोबर एकदम मऊ मऊ सॉफ्ट एकदम वाटते स्किन. जास्त वेळ वाट बघायची सुद्धा गरज नाही, लगेच त्याचा फरक दिसून येईल तुम्हाला. ते छान असं स्क्रब करून घ्यायचं, कारण जी टॅन असते ती रिमूव्ह झाली पाहिजे. आता मी हातावर करते त्यामुळे अशी बघू शकता असं चांगलं स्क्रब करायचं त्याला. पाण्याचा हात लावून थोडंसं नंतर ते काढायचे. तर बघा, ते बघू शकताय तुम्ही कसं थोडंसं असं काळसर झाल्यासारखं दिसतं. आता याच्यात व्हिडिओमध्ये दिसतंय का नाही माहीत नाही, पण असं रिअलमध्ये तर थोडंसं दिसतंय काळसट. वरची पूर्ण असं टॅन निघलेली आहे. तर ही होम रेमेडी आपली कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याचा यूज तुम्हाला झाला की नाही हे पण नक्की कळवा, कारण हे खरंच खूप यूजफुल आहे. ह्याला मी पण वापरलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत हे शेअर करते.
काही गोष्टी एकदम घरगुती असतात, आपल्याच घरात असतात, पण आपल्याला माहिती नसतं. आपण उगाचच बाहेरच्या गोष्टींनाच प्राधान्य देतो. आता बघू शकता तुम्ही किती एकदम स्किन अशी चकाकल्यावानी दिसते का नाही, तेवढाच भाग एकदम पुढचा. आता मागचा बघा थोडासा डल वाटत असेल, पुढचा थोडासा आता वाईट दिसतोय, थोडासा क्लिअर छान असा ग्लो आल्यासारखा. लगेचच्या लगेच आता थोड्या वेळाने तर तुम्ही उद्या सकाळ जर संध्याकाळी हे अप्लाय केलं आणि सकाळ जर पाहिलं ना, तर एकदम सॉफ्ट होऊन जातं, एकदम छान ग्लो येतोय. तुम्ही बघू शकता, तुम्ही स्वतः अप्लाय करा, मग तुम्हाला नक्की कळेल. बाहेरचे एवढे महागडे महागडे स्क्रब आणण्यापेक्षा किंवा काय त्याच्यापेक्षा आपला हा घरगुती मस्त असा फेस पॅक तयार करा आणि तुमचे दोन दोन कामं होत आहेत. एक तर क्लिन्झिंग पण होते आणि स्क्रबिंग पण होते. त्याच्यामुळं नो टेन्शन, झंझटच नाही. सारखं सारखं पार्लरला जा किंवा इकडच्या तिकडच्या विकत गोष्टी आणा, त्याच्यापेक्षा घरात जे आहे त्याच्यातनंच बनवणं हे किती छान आहे. उलटं नॅचरल आहे एकदम. कुठलंच त्याच्यामध्ये काही केमिकल नाही का काय नाही. बाहेरच्या प्रोडक्टमध्ये तरी केमिकल असतं. त्यामुळं हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि तुम्ही ह्याचा यूज नक्की करा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.